सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांग, आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकते, ते माया नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून मला लय कट्टर दिसतोय, आपला कपडे फाडायला बसलाय तो त्याचे स्वतःचे, ती गोंधून आणायला बसलाय, मग फोटो त्याच्या अंगावर टी शर्ट घालीन फोटो, जे आपल्याला वाटत आपलं कट्टर दिसतंय. आणि नंतर म्हणून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटे. ते सरकारने पाठवलेली टोळी असू शकते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. नाही तर आपल्या शेजारी जरी जाळपोळ सुरू झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकर. ते उद्योग बघ म्हणायचं तिकडे, ते कोणी देऊ, आपण त्याच्यात घुसायचं नाही. माझ्या संघ येणाऱ्या बांधवांनी एकाने सुद्धा जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काही घेणं आहे का? आरक्षण पाहिजे, दगड मारले तरी आरक्षण पाहिजे, शांततेत आरक्षण पाहिजे. तुम्हाला आरक्षण देतो ना, तुम्हाला काय करायचं? मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण दिलं ना शांततेनं. मला समाजाचं नुकसान नाही करायचं, समाजाचं पोराचं वाटलं नाही करायचं. वाटलं झालं का आरक्षणाला घेऊन काय करतो? तुम्ही फक्त शांततेत नुसते मुंबईत मराठी निघाले ना, महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक महत्वाचा शब्द सांगतो, तेवढाच फक्त मराठ्याने ध्यानात घेतला, मराठी जिंकले. तुम्ही फक्त उठा आणि मुंबईकडे निघा, पुरा देश बंद पडला म्हणून समजा. ऑटोमॅटिक काहीच करायचं नाही, नुसतं चालायला लागायचं, मांडी घालून बसायचं. देश बंद पडला, देश, महाराष्ट्राने देश बंद पडला. एवढी ताकद मराठ्याच्या, दगड हाणायची गरज नाही.